येऊन येणार येणार कोण? रवि दादा शिवाय कोण? रवि दादा आगे बढ़ो, रवि दादा आगे बढ़ो. कोण म्हणत येत नाही आल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणत येत नाही कोण म्हणे येत नाही. रवि दादा आगे बढ़ो. मी रवींद्र शांताराम सोनोने, प्रभाग नंबर 12 मध्ये भाजपाकडून उमेदवार आहे. मला प्रचंड मताने विजय करा व तुमची सेवेची संधी द्या. मायबापांनो, मला विजय करा. जय भीम. नाव काय? परमेश्वर ईश्वर सुरवंशी. तुम्ही कुठल्या प्रभागात राहता? आम्ही क्रमांक 12. तुम्ही रवी भाऊ हे जे बीजेपी कडून उभे आहेत उमेदवार म्हणून, यांना का निवडून आणायचं? कारण की त्यांचं काम चांगलं आहे. 10 वर्षापासून ते काम करतायत. समाजसेवा असो का बा कुठल्या काय काम असे ना ते करतायत. हा, सुखदुःखात असं आहे. युवा पिढीसाठी काय करतात ते? युवा पिढीसाठी त्यांचं तर सांगायचं खूप आहे, पण चांगलंच आहे. हा, तर युवासाठी त्यांचा लय प्रयत्न आहे बा. आपण कधी निवडून आल्यानंतर का आपण युवा पिढीसाठी का मिस्त्री असतील का ते गरज असतील, आम्ही त्यांना कामधंदा लावून हे करू बा, परिस्थिती सोडू बा. आपल्या युवा पिढीसाठी ते वाईन शाळा, शिक्षणाचे लायब्ररी असो, नमस्कार, मी शांताराम राहुल सोनवणे आणि मी भाजपाचा पहिल्यापासून कट्टर कार्यकर्ता आहे. एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मी. आणि रविभाऊ सोनवणे त्यांच्यापेक्षा मी जास्त एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, कारण की त्यांचे सामाजिक कामं आणि जे वार्डात जे इतर समाजाला बी आणि समाजाला बी जे घेऊन चालणारे जे एकनिष्ठ एक माणूस आहे, जे आमचे रविदादा सोनवणे. आणि त्यांच्या वतीनंच आम्हाला इथं न्याय मिळू शकतं. इतर उमेदवारांना आम्हाला भरोसा सुद्धा नाहीये दादा. आणि विषय एक राहिला तरुणांचा, पिढींचा, तर त्यांनी व्यायामशाळा असो किंवा लायब्ररी असो, त्यांनी आम्हाला ते 10 वर्षापासून निवडणूक चालू होती, पण 9-10 वर्षापासून कोरोनामध्ये आपले बाद गेले काही वर्षे. त्यामुळे त्यांनी ते आम्हाला त्या वर्षापासून आम्हाला आश्वासन दिलंय त्यांनी. तर आता ती संधी मिळाली, ती संधीचं आम्हाला सोनं करायचंय आणि रविदादा सोनवण्याला प्रचंड मतांनी, बहुमतांनी विजय करायचा आहे. आणि जे आमचे जे काही प्रश्न आहेत, आमचे 100% नाही तर 101% आमचे रविदादा आमचे प्रश्न सोडवणार आहे. त्यामुळे आम्ही यंग पिढी आणि जी आम्ही वरिष्ठ पिढी आहे, जी आमचं एक जूट झालेलं आहे. आमच्या चौकातला आणि आमच्या जिऱ्यातला आणि आमच्या मंडळीत बसणारा जो रविदादा सोनवणे, तो आमचे काम करेल. आणि ते ग्रामपंचायत आपलं नगरसेवक, नगरपालिका असो, विधानसभा असो, मंत्रालय असो, त्यापर्यंत ते आमच्यासाठी काही बी आमची निधी असो त्या असो, ते एकदम प्रामाणिकपणे आम्हाला आणू शकतात, आम्हाला न्याय देऊ शकतात. आम्हाला फक्त एवढंच भरोसा आहे. रविदादा सोनवणेला आमचा मनापासून पाठिंबा आहे आणि राहणार, याच्या पुढे पण राहणार.